घनश्याम सुंदरा श्रीहरा अरुणोदय झाला। काका चहा घेणार? हो आण चहा आण ग, गरज आहे मला। आणते आणते। याला काही सकाळ झालेलं कळवलेलं दिसत नाही कोणी? का हा अजून अमेरिकेत असल्यासारखा वागतोय? म्हणजे तिकडे रात्र म्हणून इकडे झोपा काढतो की काय? नाही हो, काल एकदा धावपळ झाली आणि त्यात सोफ्यावरती जरा अनकम्फर्टेबली होतं ना झोपणं, म्हणून उशिरा उठला। मला रात्री सांगायचं नाही का? आपण काहीतरी ऍडजस्ट नसतं का केलं? अशाने मान दुखेल ना त्याची। मी त्याला म्हणाले होते की तू आत झोप म्हणून, मग मला म्हणाला की मुलीला बाहेर झोपून मी आत झोपणं माझ्या संस्कारात बसत नाही, म्हणून आता तो झोपलाय। बरोबरच आहे त्याचा। काल कोणी मंत्र वगैरे ओळून टाकलं का त्याच्यावरून? किती शहाण्यासारखं वागलं नाही काल? काल त्याचं ते मुलांशी मिळून मिसळून वागणं, हसणं, खिदळणं, ते जेवण बनवणं, त्या जेवणाची टेस्ट, त्या सगळ्याच खरंच कौतुक करावं तेवढं कमीच आहे। मग तुम्ही का कमी पडून देताय कौतुक करणं काका? कधीतरी करा ना त्याचं कौतुक, म्हणजे त्यालाही कळेल की तुम्हाला काय वाटतं ते। सगळ्या गोष्टी बोलून नसतात दाखवायच्या बाळा, आणि काही वेळा सगळ्या गोष्टी बोलता येतातच असंही नाही। तर कोणी आपल्याबद्दल काही बोलत नाही याचा अर्थ त्याच्या मनात आपल्याबद्दल काहीच नाहीये असं नाही ना होत? होतो का? हो, पण काका त्याला खरंच असं वाटतं की तुमच्या नजरेत त्याची काही किंमतच नाहीये। तो अमेरिकेतून भारतात परत आला, स्वतःचा बिझनेस सुरू करण्याची खूप स्वप्न घेऊन आला होता तो। आणि तुम्हाला माहितीये का, तुम्ही जेव्हा इथे नव्हता ना तेव्हा त्यांनी सगळी तयारी करून ठेवली होती, आणि आता तुम्ही नाही म्हणाला। खूप नाराज आहे होतो। एकदा प्लीज बोलून बघा ना काका त्याच्याशी, किती तयारी झालीये, काय इच्छा आहे त्याची। असं म्हणतेस? ठीक आहे, आज बोलूनच टाकूया। मी उठवू त्याला? नाही नाही, थांब 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 थांब। अगं त्याची झोप पूर्ण होते ना, त्याला फ्रेश होते ना, पूर्ण फ्रेश झाल्यानंतर बोलून ना, मी बोलतो त्याची, डोंट वरी। ठीक आहे, चालेल। तुला माहिती आहे आकांक्षा, श्रीकांत आम्हाला व्हायचं होतं ना, मी खूप खुश झालो होतो। काय आडावडीक चाली, जरा थोडं धीर धरा ना मग तुमचं। कसा आहेस दादा? मी बरा आहे, पण तुला का अशी धाड भरली? कुठे काय, मला काय झालंय? मी ठणठणीत आहे एकदम। तुला ठणठणीत चोपला पाहिजे। साखरपुड्याची तारीख माझ्या या जन्मात तरी ठरणार आहे का नाही? कसा वाटता? आम्हाला छानच वाटतंय, पण आम्ही साडीत कशा वाटतोय हे महत्वाचं। ऍक्च्युली आजी बऱ्या दिसतोय ना आम्ही? बऱ्या दिसतो? अगो नक्षत्रवाणी दिसतास दोघं। खरंच? मला तर इतकं टेन्शन आलं होतं ना, म्हणजे याआधी कधी मी साडी नेसली नाहीये ना। हो ना, आता फक्त ही कॅरी करायला जमली म्हणजे मिळवलं। पल्लू पल्लू पल्लू, तू बिलीव्ह पण नाही करणार, माझ्या आयुष्यात थोड्या वेळाने काय घडलं ते। नीतू, काय झालंय? तू एवढी एक्साइटेड आहेस, किंचाळतेस, प्लीज सांग काय झालंय? पल्लू, म्हणजे मला ना खरंच विश्वासच बसत नाही की खरंच माझ्या आयुष्यात घडतंय का मी स्वप्नात आहे? नीतू प्लीज, अगं मला कळेल
अशा भाषेत सांग प्लीज लवकर. आय एम ऑल्सो गेटिंग एक्साइटेड. प्लीज सिट डाऊन. तर तुमच्या एक्झॉटिक डेट करता आम्ही हे टेबल फायनल केलंय. वाव. अभ्या, हे टेबल नको. का हे खूप मोठं होतं यार. म्हणजे नाही असं दे ना, मोठं प्रशस्त एकदम. हा तसं नाही रे, असं छोटं पाहिजे, कॉम्पॅक्ट. यार प्रत्येक गोष्टीचं एक्झाम्पल द्यायला लागते. हे बघ, हा असा हात घेतला, केवढा लांब होतोय, केवढा लांब होतोय. ते जरा असं इथे. ओके